नमस्कार, किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवतोय बांगडा फिश करी. जरा सुद्धा वाटण न वापरता आज आपण ही फिश करी बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. अगदी घाई गडबडीच्या वेळी सुद्धा झटपट ही फिश करी तुम्ही बनवू शकता. अवघ्या 10 मिनिटामध्ये ही फिश करी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे मी कोळणीकडूनच कट करून आणलेले आहेत. फिश करी बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 पळी इतकं तेल घालणार आहे. आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. कोणतीही फिश करी बनवताना लसूण जास्त प्रमाणात घ्यायचा आहे, कारण लसणाने फिश करीला फ्लेवर खूप छान येतो. तसेच लसणाची पाकळी ठेचून घातल्यामुळे कोणत्याही फिशचा उग्रपणा कमी होतो. लसूण छान असं सोनेरीचा रंग येईपर्यंत फुलू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. आता हे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला गॅसची आच मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही, नाहीतर मसाले करपू शकतात. आता मसाले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेले बांगडे घातलेले आहेत आणि आता हे बांगडे आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता. इथे मी 2 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. आता कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅसची आच मध्यम किंवा मोठी ठेवायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण उघडून पाहूया. रश्शाला छान असा उकळ आलेला आहे. यामध्ये मी आंबोशी घालणार आहे. इथे तुम्ही आंबोशीच्या ऐवजी चिंचेचा कोळ किंवा कोकम सुद्धा वापरू शकता. आता आंबोशीचा अर्क कालवणामध्ये छान असा उतरला पाहिजे, म्हणून पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदीच लहान ठेवायचा आहे आणि पुन्हा 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. बांगडा फिश करी बनवून तयार आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. बांगडा फिश करी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.